लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस। लक्ष्मण हाके उपोषणावर ठाम। छगन भुजबळ घेणार लक्ष्मण हाकेंची भेट। भुजबळांच्या नेतृत्वाखाली 5 मंत्री जालन्याला जाणार। बीड जिल्ह्यात ओबीसी आंदोलनाची धग कायम। मोठ्या संख्येने ओबीसी समाज आज वडीगोत्रीच्या दिशेने रवाना होणार। खोट्या नोंदी दाखवून दाखले दिल्यास कारवाई करा, भुजबळांची मागणी। सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर अधिवेशनात फैसला। ओबीसी प्रश्नांवर मंत्रिमंडळ उपसमितीची घोषणा। जरांगेंसोबत समोरासमोर चर्चा करून तोडगा काढण्याची ओबीसी नेत्यांची भूमिका। ओबीसी नेत्यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री शिंदेंचा दुजोरा। पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल रखडला। 8 महिन्यांपासून तयारीचा आर्थिक भुर्दंड। जात दाखला आधार कार्डला लिंक करावा। 8 ते 9 महिन्यातल्या ओबीसी नोंदींबाबत श्वेतपत्रिका काढावी। लक्ष्मण हाकेंचं सरकारला निवेदन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर। शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारार्थ दौरा। किशोर दराडेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात। माटुंगा, वडाळा, परळ, भायखळा, कुर्ला विभागातील पाणी प्रश्न सुटणार। जलबोगद्याचे खणन पूर्ण। मुंबईकरांसाठी 24-25 जून महत्त्वाचे दिवस। जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून होणार सक्रिय। मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता। सीईटी मध्ये कुणालाच फेर परीक्षा नको। विद्यार्थ्यांचं पर्सेंटाइल कसं वाढलं ते सांगा। पेपर मधील घोटाळ्याबाबत शिक्षण मंत्र्यांनी उत्तर द्यावं। आदित्य ठाकरेंची मागणी। शिवसेना आमदार संतोष बांगर यांना मंत्रिपदाचे वेध। मंत्रिमंडळ विस्तारात संतोष बांगर यांनाही हवं मंत्रिपद। केजरीवालांच्या जामिनावरील सुनावणीला स्थगिती। जामिनाचा आदेश जारी होईपर्यंत दिल्ली उच्च न्यायालयाची स्थगिती। बीडमधील ज्ञानराधा पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटेंच्या अडचणीत वाढ। बीड न्यायालयाने सुनावली 3 दिवसांची पोलीस कोठडी। अंतरवाली सराटीत लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला महिलांचा पाठिंबा। लक्ष्मण हाके आणि वाघमारेंना अश्रू अनावर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।